ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. मालचंद महाराज पवार, काप्रेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 44. पुरंदरला मोगलांचा वेढा. महाराज शिव छत्रपती पडिले विचारांच्या वरती, मिर्दासी झुंज कैशारीती द्यावी लागेल आपणा ते. मिर्जराज बहु बलिष्ठ त्यासी झुंजावया उद्भट, द्रव्य पाहिजे अफाट आणि दुर्ग बांधाया. कोठोनी द्रव्य येईल प्राप्त तव तयासी स्मरत, बसरू हे बंदर अत्यंत धनवंत असे पै. बसरू राशी हडपावे आपुले कार्य सिद्धीस न्यावे, मागिले अध्यायी आघवे कतिले असे जिजाऊंसी. बुरानपुरी मोगल सैन्य बैसले से ठाण मांडून, तयासी यावया स्वराज्या लागून बहुत समय असे पै. मोगलांची फौजेची मिजास जयसिंग येईल सावकास, तोवरी लुटावे द्रव्यास आयसे मनास आणिले. मग वाहू वेगे करून रायानी गाठीले मालवण, सिंधुदुर्गाचे काम विलकून समाधान पावले. सिंधुदुर्गाच्या स्थापत्य कर्म जरी असे अत्युत्तम, रजियांचे आरमार आराम तया स्थानी करीतसे. दर्या सारंग दौलत खान आरमान प्रमुख दोघे जण, तयासी अज्ञापी तीक्षे लोचन आरमार सिद्ध करावी. गलबते आणि मोठ्या नौका विरहती सिंधू सागर तटाका, भगवे ध्वजे डौलती देखा स्वाभिमाने त्यावरी. राजे आरमारावरी चढून स्वयं करीती निरीक्षण, भरी आले अंतकरण सकळ कार्य देखता. तव रायाचे गुप्त हेर तयासी कथिती समग्र प्रकार, सवे घेऊन सरदार राज विचार करिता ती. स्वारीचे मानस चित्र रेखून सकळई समय निर्धारून, सवे घेऊन निज सैन्य नौके माझी बैसले. फाल्गुन शुद्ध तृतीया दिनी सवे षडसहस्र पुतना, घेऊन निघाले निशिवराना बसरून बंदरासी. 85 गलबते तिन्ही मोठे जहाज होते तिथे, स्वारी निघाली दक्षिण पंथे सागरावरून गरजत. शिडी टररली पवन चक्रे फिरली नवते जाणे, मराठी छाती अभिमानाने भोरुनी फुगली तैसीच. सरदार करीती इशारत नाखव्यांच्या दर्या कल्लोळात, आरमार ध्वज फडकावित दक्षिण पंथे चालिले. गोमांतकाच्या दक्षिणेसी कडवाड असे स्थानासी, तयाच्या दख्खन भागासी बसनूर बंदर असे पै. नगर अत्यंत धनवंत परंतु नसे बंदोबस्त, सरसर पाणी कापित आरमार दळ चालिले. सवे भागी सिंधू सागर जयाचा न लागे पार, तयावरी तीक्ष्ण नजर शिवरायांची जात पै.
या आफाट दर्यातून येती परकीय दुश्मन, कोठे तयाचे मूलस्थान नाही ज्ञात कनवानासी. एक वेळ तेथेची जाऊन तयाचे करावे निर्धाळन, परी तुका समय कोठून आपणासी लावेल. फरांसीस, पोर्तुगीज, इंग्रज आणि वलंदेश दर्या पार करुनी सहज येतपर्यंत पोचले. परंतु आपली हिंदू जाती सिंधू गमना बंदी घालती, कैची पैल तीराची माहिती करंट्यासी होईल. आपणाची धैर्य केले सिंधू बंदीस लाथाडिले, आरमाळ दळ उभारिले दर्या संचार कराया. जरी समय मिळाला पुढती तरी चढवू पश्चिम पंथी, परस्त कोठून येती शोध निश्चिती घेऊन त्याचा. सांप्रत स्वराज्याचे कार्य त्यासीच मिळेना समय, मना माझी शिवराय खंत करीती या परी. सहस्राकर सागरी बुडाले, गलबतावरी लांधारले, आरमारी कंदील पेटले, चंद्रकोर नवी उदेली. राजमनन सेथिर मनी सर्वदा विचार चक्र, जैसेंग हे अरिष्ट आणि वार कशा परी निवटावे. अनेक कितीतरी प्रश्न रायाती सतावती गहन, बंदुकासाठी अवलंबून परक्यावरी राहावे लागे. तोफा आणि दारू गोळा स्वराज्याची पाहिजे सगळा, घ्यावे लागे वेळे वेळा परस्थानाकडून विकत. तोफा तयार करण्याचा कारखाना होता काढायाचा, त्यासी पुरवठा द्रव्याचा कोठून होईल. तरीही पुरंदारावरी जो का तोफा निर्माण करी, ऐसा कारखाना भारी काढीला होता आपण. सरहद्दीचा बंदोबस्त त्यासी ठाई हवीत बंदिस्त, कोणीही असे स्वराज्यात तोफा तयार करण्याचा कारखाना होता काढायचा, त्यासी पुरवठा द्रव्याचा कोठून होईल. तरी पुरंदारावरी जो का तोफा निर्माण करी, ऐसा कारखाना भारी काढीला होता आपण. सरहद्दीचा बंदोबस्त त्याचे ठाणे हवीत बंदिस्त, कोणीही घुसे स्वराज्यात हे अत्यंत घातक. हा पश्चिमेचा किनारा मोकलीला जणू परस्तणारा, कोणीही उनिया पुली धरा बळकावितील से निर्दये. सिद्धी आणि पोर्तुगीज, फरांसीस, वलंदेज, धूर्त कपटी हे इंग्रज निखंदुनी टाकावे. झंजिरेच्या उरावरी सिंधुदुर्ग त्यासाठी बारी, बांधावयाची द्रव्य निर्धारी कोठून नावे. जंजिऱ्याचा सिद्धी मस्त तयाचा करावया बंदोबस्त, हवा तैसाची दुर्ग प्रशस्त, यास्तव बांधितो नव दुर्ग. परंतु तयासाठी धन कैसे करावे संपादन, स्वराज्यातील प्रजाधीन किती त्याकडून घ्यावे. उल्लत अवर्षण तालिया त्यासीच लागे सांभाळाया, अपार द्रव्य कोठून या प्राप्त कया कार्य करावे. जे कासती धनवंत चलाकी करुनी बहुत, मूल निवासियांशी लुटीत आणि श्रीमंत होताती. मूल निवासी श्रम कर
कुणबी मराठे धनगर रामोशी वंजारी बनकर चांभार महार मातंग धर्मांतरित मुसलमान बाटविलेले देखीचन आयसे मूल निवासी जन त्यांची श्रीमंत लुटीती बनिया गुर्जर मारवाडी हाती घेऊन या तागडी शूद्रासी लावून लाडी गोडी वेडो विकडी लुटीती आणि धन लोभी ब्राह्मण तैसेची परके मुसलमान हिंदू जातींशी लुटून धनवंत होऊन राहिले तयाचे हडपावया धन करा या शूद्राचे कल्याण आपण आरमार घेऊन बसून राशी चाललो अशा परी विचार करीत दर्यांदारी न्याळीत गलबतावरी राजे श्रांत निद्रादीन झाले संपूर्ण निर्मला निशा काल पूर्वेशी उदिला उश काल बसनूर बंदरी तात्काल आरमार स्थिर झाले मराठे वीर किनारी आले शिवरायांनी पत्र लिहिले बसनूर नायकासी दाडिले सत्वर खंडनी द्यावया परंतु बसनुराचा नायक पत्रासी गाली नाभिक मग मराठे एकाएक बसनुरात संचरले शिवाजी आला रे आला रे आला एकची कल्लोळ उठविला कोठेही लपवितील द्रव्याला समय तयाला मिळेना संपूर्ण चारी प्रहार लुट केली मा भयंकर संपा दोन्ही द्रव्ये अपार त्याने बसनूर सोडिले बसनुरी लुटिली संपत्ती अपार द्रव्य आले हाती गोकर्ण महाबळेश्वरी गीती कारवार प्रांती पातले कारवार दक्षिणेचे टोक आदिलशहाचा हा मुलूक तेथेची बुद्धिवंत लोक आणि श्रीमंत तैसेची कारवाराचा सुभेदार बहलोल खान बडा सरदार तया स्थानी नसे हजर विजापुरी होता तो आता मकेसी जाणार तया तो असे व्यग्र सळचरांची एक वखार कारावारास होती पै इंग्रजांचे गुप्तहेर घेऊन ती समाचार शिवाजीशी सवे 4 सहस्र मराठे येतात ती कारावारी इंग्रज झाले भयग्रस्त वार्ता ऐकून झाले त्रस्त शिवाजी भयानक अत्यंत करील अंत सकळांचा तयासी आले होते पत्र तयाचे आले प्रत्यांतर तयानी आपुले द्रव्य सत्वर गलबतावरी लादले गलबते धाडिली हकारोनी रणासी सिद्ध झाले तत्क्षणी शिवरायांची धड येऊनी कारवारावरी आदळली बहलोल खान नव्हता तेथ शेखान संरक्षणार्थ तयाने ताडिले त्वरित मा आईष्ट हे असे सकळ करुनी बंदोबस्त शिवरायासी पत्र दाडिले या नगरासी यत्किंचित उपद्रव ना द्यावा मी खंडणी देतो बहुत परीन मानिता सत्य तुफान झुंजन रक्षणार्थ करीन अंत मराठ्यांचा यावरी शिवराय पत्र देत इंग्रजांसी अर्पावे फक्त
किंवा तयाचा माल समस्त आम्हाला गियार पावा. शेर खान दारोदात पत्र देखताची त्वरित इंग्रजांशी समजावीत नाना यत्न करून या. शिवाजीशी जावे शरण तयासी खंडणी देऊन वाचवावे आपुले प्राण अन्यथा मरण भोगावे. तव बोलती मिर्झा राजे दिलेर खान परी समाजे. मरण्या परीस द्रव्य देणे इंग्रजासी वाटे शाला घेवाने. शिरखानासी नजराने तयानी आरपिले द्यावया. शिरखान असे सुजान समस्त धनिक बोलावून अपार खंडणी घेऊन द्यावया आला रायासी. रायानी त्यासी सन्मावून द्रव्य घेतले तयाकडून. उपसर्ग न देता तेथून आले राजे निघून. कारवार होऊन पाय वाटेने भीमगडासी केलेने. तया स्थानी निश्चितपणे काही दिन राहिले. श्री शिवाय नमः. बसनूर तैसाची कारवार प्रांत असावा आपुल्या स्वराज्यात. शिवरायांची ऐसे वाटत विचार क्रांत होताती. जयसिंहाच्या स्वारीचे वेद राजदुर्ग आले सखेद. जिजाऊंशी बोलता शब्द विचारेचन झाले. श्रुती व्हावी सावधान पुढील कथा अति दारुण. जयसिंह स्वराज्याचा दुश्मन औरंगाबादेशी पोचला. जेथे शहाजादा मुआजम दख्खनचा सुभेदार निकम. सुखेने करियारा जयसिंग भेटे तयासी. जयसिंगाचे शाही स्वागत शहाजादा सोय करीत. 4 दिन राहुनी ते जयसिंग चालिला पुण्यासी. 14 फेब्रुवारी 1665 जयसिंग पुण्यात झाला प्रविष्ट. येथे जयवंत सिंह उद्भट तळठोकणी होता पै. जयसिंग धूर्त राजकारणी पुण्यसी राहुनी शिवशत्रूसी पाचारुनी वळवळीत आपणाकडे. आपुली पुतना दाडुनी चंद्रवासी आणले पाचारुनी. जो मोरे वैरी पाक खानी प्रताप रावे नामे जो. तैसाची जो फाजल खान तयासी कळवी पत्र लिहून. पीत याचे वेडे घेण्या कारण मोगल सेनेत मिळावे. तैसासी जयसिंग अति गुप्त औरंगजेबासी पत्र लिखित. काय तयाचा मित्यार्थ सावधपणे अवधारा. सेनेचे सकळ सूत्र सेनापती हाती असावे समग्र. परी आमूचा अधिकार काही नचले येथे पै. बदल्या बडत्याने मनुका शहाजाद्याच्या हाती देखा. मनोनी पराक्रम मना सारिका करिता नाही आमासी. हा अधिकार मज हाती तुम्ही द्यावा कृपा मूर्ती.
जेणेकरून सकळ रीती व्यवस्थित करता येईल. मना आली यासी करावे अथवा पत्र गुप्त ठेवावे. कवनासी ही नाक थावे ना तरी नाचंके होईल. आशिया रीती निज माती पत्र धाडिले दिल्ली प्रती. दिले रे खान दुष्टमती जै सिंहासी बोलत. शिवाजी कराया हस्तगत केली करावी सुरुवात. जय सिंह मने मुलूक समस्त हस्तगत करावा. शिवाजीचे दुर्ग कठीण मस्तक घेतले फोडून. तिने जिंकणे असाधारण म्हणून मुलूक जिंकावा. जी गलत केली मागच्यानी न करावी ती फिरवूनी. संग्राम दुर्ग घ्याया लागुनी शाहिस्ते खान आबदाला. घ्यावया संग्राम दुर्गास कयासी लागल 56 दिस. धडका देणे शिव दुर्गास महाप्रयास पडेल. म्हणून एक करावे आधी मुलुखास मारावे. यावरी दुर्ग शोभावे सजे हातीतील. परसुनी व ते दिलेर खान माझा विचार असे आन. आधी दुर्गाची हाती घेऊन पुन्हा प्रदेश लुटावा. शिवाजीचे बळ सकळ दुर्गताची असे केवळ. तयाविन तू विकळ कदान होये आपणासी. पुराण्या गोष्टी टाका त्योजून मी दुर्गावरी वाजाऊन. तात्काळ हस्तगत करीन आणि न शरण शिवाजीसी. दुर्ग हेरीला पुरंदर प्रक्रम करुनी थोर. तयसी करुनी जर लावीन ध्वज त्यावरी. तव बोलती मिर्झा राजे दिलेर खान परी समाजे. हे कार्य इतक्या सहजे साध्या न होये कदापि. दुर्ग घेऊयास झालं तरी तिने पस्तावाल. कुठपर्यंत धावाल व्यर्थ थकाल शेवटी. मुशकांचे शेत धाती बिलक एक तोडीता उकरी अनेक. ऐसे करीता एक एक आयुष्य निमेल आपुले. परीन एके दिले रे खान मने मी दुर्गेची घेईन. तेथे रोनी निशान अंगवन दाविन. तव राजे म्हणत त्यासी तुम्ही भिडा पुरंदरासी. आम्हीही आपुला छावणीसी तया स्थानासी राहीन. त्यासी पुरंदरासी दाडूना जयसिंह किवड दुश्मन. सहस्रावधी पुतना दारुण त्यासी देत दुर्जय राज्ञा. उठा उठा सिद्ध होऊन मुलखावरी पडा तुटून. शिवराजाशी निर्धाळून लुटा प्रजा समस्त. सदनासी लावा आग्रा प्रजा टाका कत्तलून. कमी निसी बलात्कारून धडासी कवा राजासी. गोरी गरिबांचा गोठा त्यावरी फिरवा वरवंटा. सकळही द्रव्य लुटा निर्दळीपणे रयतेचे. गोधनासी आना लुटून धेनुसी टाका कत्तलून. शिवराज्याची दाना दान उद्ध्वस्त करा रे. ऐशी दुर्धर आज्ञा इतकता म्लेच्छ सिद्ध होऊन सर्वता. पिढण्या रयतेची समजता दिन दिन गरजत निघाले. और तुला मी
इकडे रायाचे गुप्तहेर रायासी सांगती समाचार, दिलेरी खान पुरंदर घ्यावयासी निघाला, आणि मिर्झा राजा क्रूर आज्ञा दिदली से दुर्धर, प्रियसी पिढा बहीण काढे कत्तल करा सकळाची, परिसता ऐशी वर्ता राज चिंताग्रस्त चिंता, करावया पुरंदराची व्यवस्था, मुरार बाजीसी पाचारिले, मुरार बाजी वीर गाडा, सवे मावळा देवनी निदडा, साधे पुरंदराच्या गडा करायासी कथीती, सवे 5 सहस्र पठाण घेऊन या दिल्लेर खान, जातचे पुरंदरा लागून वेडा देऊन बैसल, तत्पूर्व सत्वर गती तुम्ही जावे दुर्गावरती, दुर्गावरही व्यवस्थित रीती दारू भरून ठेवती, दिले रे खानाची शक्ती आचाट, सवे म्लेच्छेन सेना फाट, त्याचे झुंजावे अति उद्भट, कार्य चोखट करावे, दिले रे खानासी ठेवा कुजवत, दुर्ग राखावा दिन बहुत, जेने खानासी होईल ज्ञात, दुर्ग अजिंक्य मनोनी, यावरी मुरारबाजी वदत राजे राहे तुम्ही निश्चिंत, जोवरी मुरारबाजी जिवंत, दुर्ग तोपर्यंत ना सोडी, ऐकुनी तयाची वचनोक्ती, राजे सतत होत चित्ती, मुरारबाजी सियालिंगीती, तयासी धाडीती पुरंदरी, दिल्लेरी खानाच्या अगोदर मुरारबाजी गेले दुर्गावर, आता पुण्याचा समाचार सावध चित्ती येणारा, मिर्झा पुण्यात स्थिरावला, जसवंत सिंह तेत पाहिला, तिने कारभार दिदला, जय सिंगाच्या हाती पै, जय सिंहाची सहस्रावधी, सेना गेली स्वराज्यामधी, शेत सरदार दुष्ट बुद्धी, रयतेवरी लोटले, क्रूर कुतुबुद्दीन खान, 7 सहस्र सेना देऊन, तयासी दिदले दाडून, जुन्नरासी निर्दाळण्या, ईशत श्याम खान दुर्जन, त्यासी ठेविले पुण्यातून, रण दौलत खान जहीद खान, पौड खेरियात दाडिले, भीमदेव सिसोदिया, मावळ प्रांती दाडोनिया, जान निहार खानासी, या खान दखोरियात दाडिला, ऐसे सरदार कुर रयतेवरी आले दुर्धर, उद्ध्वस्त करीत गिरदार, छळ दुर्धर करीती पै, झोपड्यांसी आग लाविती, धडाधडा सदने जाळीती, धेनु ऋषभ कतलिती, भाजुनी ख्याती दुर्जन, मुग्धा आणि परनारी, यासी भोगी तीही बलत्कारी, किंकाळ्यांनी मावळ खोरी, दानानली आक्रंदे, वृद्ध बाळकासी छेडिती, अकस्मात कत्तेलिती, अथवा हस्तपाद छेदिती, अपार दिती यातना, मोगल धाड भयानक, छळ करीती क्लेशदायक, रीतीची करून एक हाक, साई खोऱ्यात नांदली, रायांशी राजदुर्गावरी, दुःखद वार्ता कळे सारी, शिवराज काय करी, सावध चिती परीसा, रायाशी मोठी पुतना, गुंतली होती दुर्गरक्षणा, उर्वरित जोहाती सेना, तयासी राणा ज्ञापी, छापे घालून मोगलावर, कठोरपणे करा जर्जर,
दिन असो वा रात्र अकस्मात कापावे. गुप्त रूपी राहुनी सकळ कत्तला एक एक खळ. तुफान घाला धुमाकुळ जिवंत कुणा न ठेवणे. निद्रस्त स्थळी सहारावी पाशाने मस्तके ठेचावी. हातवळ जळून मारावी सांदुना सांदी घालुनी. सावध होताची शत्रुवीर तेथोनी पळावे सत्वर. बेसावध होताची दुर्धर मार देवा तयासी. आईशी अद्यापी राजा शिव मावळे समजले सर्व. गर्जुनी हर हर महादेव शिवसेना निघाली. जिथे मोगलांचे तळ जे का प्रजेचा करीती छळ. तयावरी रात्री तुंबळ्या तुटणी पडती मराठे. निर्दळपणे कत्तली ती अकस्मात निघून जाती. आणि दुजा तळी राहती येथेही करीती तैसेची. संपूर्ण स्वराज्या माजारी एकाची झाली दुमचकी. म्लेच्छ जैतिसी पीडित भारी तयासी मारी शिवसेना. म्लेच्छ केवळ ते दुर्जन राजाचे करीती स्मशान. तयासी संधी माझी गाठून मराठे वीर निर्धाळिती. मोगल सेना क्रोधावली शिवसेना चौताळली. वक युद्ध स्थळोस्थळी भयान सुरू झाले. स्वराज्यात गदारोळ एकाची होय हल कल्लोळ. मोगल जन केवळ खळ सूड घेती कत्तलीचा. दुर्बळ जनासी मारिती वृद्ध बाळका कत्तलिती. ललनासी बलात्कारिती तेने पेटती मराठे. वक युद्ध चपळागती करुणी मराठे मारिती. म्लेच्छांची अद्भुत शक्ती न जुमाते ती मराठ्यांशी. ऐसा उद्धुत रण संग्राम तेने व्यापिले ग्राम ग्राम. इकडे मिर्झा राजे आदम काही करिता झाला. 15 मार्च 1665 आला दोन्ही काळभोर निकट. लोणी पासून तंगाट तेने गाठीले राजेवाडी. ओलांडून भुलेश्वर नगर सासवडी आला जये सिंग. दिली खान तया संग तया स्थानी आला से. तया स्थानी करावया राम एक दिन केला मुक्काम. यामिनी दाटली परम तव एक वर्तिले. शिवाय नमः. मोगल निद्र माझी स्तुत मराठे आले अकस्मात. रक्षकांशी कत्तिलीत यमसदनी धाडिले. मराठे वीर चपळ गती निद्रस्थांचे कटछेदिती. तव उठली हा काठी आदमी आले शिवाजीचे. मोठा हल्ला कोळ झाला दिले रखान स्वय चावला. हक्क फोडणी निज सेनेला जागृत केले तात्काळ. उठा भडव्यांनो सकळ मराठे आले तुमचे काळ. तयांचे छेदुनी कंटनाळ भूमीवरी लोळवया. मंगल उठविले अग्रिंदत मराठ्यांच्या येई लक्षात. सत्वर गती अंधारात सेवेची गुप्त जाहले. कोठुनी आले कोठे गेले कवना काहीच न कळाले. रात्रभरी त्यांशी शोधिले दिलर खानांच्या सेनेने.
दिलेर खान चर फडकला तव सुरद्वय झाला आपुले पठाण घेऊन निघाला पुरंदवराली गरजत मंगलवीर क्रोधित गडासी येती चौताळत धुरोळा अंबरी उडवित अनंत अद्भुत पातला मांगल जणू काही कृतांत आले तुफान अंक्रदंत कराया स्वराजयाचा अंत अवघर दैत्ये पातले पूर्वेकडून म्लेच्छ लोंढा गर्जतची आला कडकडा टापा वाजवित खडखडा धावणाऱ्या अश्वंच्या वारण तोफासी ओढिती चक्रे गरगरा फिरती पायदळ त्या मागुनी धावती खडग हाती घेऊन या आरोळ्या ठोकीत दीन दीन आले मुघलांचे तुफान मराठे पाहती दुर्गावरून कैसे दुश्मन येताती दुश्मन येताची टप्प्यात मराठ्यांनी केली मात तोफा डागिल्या स्मात आगरी कोळ उडाले परंतु मोगल चिवट बहुंत मेले तरीही पुढे जात तोफ गाडे ओढून नेत पायांची दुर्गाच्या तयांनी तोफावून सरबती केली तुफान आगरी गोळांचे विधान अद्भुत सुरू झाले मोगल झाले कडवे कल्लोळ करीत आले आगवे दुर्गा वेडीला उद्धार जीवे तळ ठोकीला त्याची शर्थीने मोगल आला दुर्गा भवती वेडा पडला दिलेर खान भाऊ खुश झाला कार्य देखुनी सेनेचे पुरंदर वेडीला दुश्मनांनी तयाची क्लेशदायक कहाणी पुढीला थ्याची निद्र श्रवणी श्री तेजनी परिसावावी स्वस्त्री श्री शिवयन शिवकथा ही विलक्षण सादर परिसात श्री जन 44वा अध्याय 16 छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.